मोठा समजतो स्वतःला मास्तर. तुझं गटारात घालचा शास्त्र. तुझं मसनात गेलं ज्ञान, तुझ्या तोंडात घालीन शान. तुझा ग मारा पैजेचा घेतो इडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझा उतरीन समजा माज, तेव्हा येशील गुंडाळून लाज. माझी चटत येशील बुट, मी म्हणन काय आज इकडं कुठं. हात पसरून मागशील भीक, मी म्हणन आधी शुद्ध बोलायला शिक. मग उडवून हात सांगीन धरायला वाटचाल. बाहेर मुकाट उगा वळवळ करतोय किडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. अरे झोपायला नाही का जायचं? बस ग जरा गप्पा मारू ये. सुंदर झाला नाही प्रयोग? खरंच 1111 प्रयोग झाले तरी भक्तीने तितक्याच ताकदीने काम केलं. संजय मोनेनं पण चांगलं काम केलं. कधी झाले ग इतके प्रयोग? मला तर अगदी काल परवा पहिला प्रयोग झाल्यासारखं वाटतंय. आज सतीशची खूप आठवण आली. अप्रतिम काम करायचं. फार लवकर एक्झिट घेतली नाही त्यांनी. आज पडदा पडला तेव्हा लक्षात आलं माझ्याही तिसऱ्या अंकाला सुरुवात झाली आहे. आता एक्झिटची वेळ यायची वाट बघायची. अरे काहीतरी बोलू नकोस ना भाई. अगं लेखक आहे मी, थोडी पल्लेदार वाक्य बोलावी लागतात. भाई खूप वर्ष एक शल्य आहे माझ्या मनात. कुठलं ग? मूल होऊ नये हा निर्णय मी त्यावेळी घ्यायला नको होता. रागाच्या भरात तडकाफडकी तसं वागायला नको होतं. मला वाटतं तू घेतलेला तो निर्णय योग्यच होता. मला वाटलं होतं पुढे होईल आपल्याला एखादं मूल, पण अगं पुढचं आपल्याला कुठे कळतंय. ये बस. समजा आपल्याला मूल झालं असतं तर तुझा सगळा वेळ मुलं बाळांचं करण्यात गेला असता. मग माझ्याकडे कोणी पाहिलं असतं? तरी सुद्धा मला वाटतं आपल्याला एक मूल असायला हवं होतं. माझ्यासारखं दिसणारं, तुझ्यासारखी बुद्धी असलेलं. आणि उलट झालं असतं तर? नाही म्हणजे तुला बुद्धी आहे ग, पण माझ्या रूपाचं काय? सगळं थट्टेवारी नेऊ नकोस रे. तुझा वारसा जपण्यासाठी तरी कोणीतरी असायला हवं होतं. कलेला कसलाच वारसा नसतो. सब झूठ आहे, कळलं का? सगळी मस्करी. चला आता गंभीरपणे बोलतो. आपल्याला वारस असता तर सगळं त्याच्यासाठी करायला लागलो असतो आपण. मग तू हा प्रतिष्ठानचा पसारा मांडून अनेकांची आयुष्य घडवतेस, ते जमलं असतं तुला? तुझं म्हणणं सोपं आहे रे, पण आई झाल्याशिवाय नाही कळायचं तुला. अगं पण तू आई आहेसच. हजारो मुलांची, आमटेंच्या आनंदवनातल्या मुलांची, मुक्तांगणमधल्या रुग्णांची, अनाथ आश्रमातल्या मुलांची. आणि दिनेश, त्याला तू कधी आपल्या भावाचा मुलगा मानलंस? अगं आपल्याच मुलासारखा आहे तो. एक हाक मार, सगळं सोडून येईल बघ अमेरिकेहून. अरे बस, झोप आली मला. चला ठाकूर,
शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडे. त्या दिवशी एक सांगायचं राहून गेलं बाई. क्षमा कर मला. बाई, दिनेश आलाय.